काय सांगाल सध्याची परिस्थिती जी आहे, सामाजिक परिस्थिती, त्या परिस्थितीबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, समाजाला माझी विनंती आहे की बाबा आपण आपले सतसत विवेकबुद्धी जागेवर ठेवूनच विश्वास ठेवायचा. जरांगे पाटलावर आमचा विश्वास आहे ना, विश्वास आहे असं नाही. परंतु वाशीला गेल्यानंतर अंगावर गुलाल घेतला, तुम्ही सांगितलं आरक्षण भेटलं, समाज तुमच्यावर विश्वास ठेवून परत आला. पुन्हा तुम्ही म्हणले फसवणूक झाली, तेव्हा शिंदेसाहेब होते मुख्यमंत्री, आता फडणवीस साहेब आहेत, परत आझाद मैदानाला तुम्ही समाजाला घेऊन गेले. समाज तुमच्यावर समाजाचा विश्वास आहेच ना तुमच्यावर. समाजाचा तुमच्यावर विश्वास आहे, समाजाची ताकद तुमच्या पाठीशी, म्हणून तुम्ही कोणाला खेळू शकता ना. बरोबर. तुम्ही आझाद मैदानाला घेऊन गेले, तिथे गुलाल अंगावर घेतला आणि पाहिलं तर हैदराबाद गॅझेटियरनुसार एकही नोंद सापडलेली नाही. हैदराबाद गॅझेटियर हे आभासी गॅझेट आहे. आणि आता माझं बोलणं झालं काही ज्यांनी नोंदी मिळवून दिल्या समाज बांधवांना, त्यांच्याशी माझं बोलणं झालं. ते म्हणे भाऊ, ज्याची नोंद समजा मी कोटकर आहे, माझी नोंद संभाजीनगरमध्ये नाही आहे. कुळ शोधलं तर कुळ येवल्यात निघालं. येवल्यामध्ये गाव आहे, गावाचं नाव गावाचं सांगूचं का? नाही, ठीक आहे ना, काय हरकत नाही. गावाचं हां, रेफरन्सने घेऊत ना आपण, रेफरन्सने जाऊयात ना. येवल्यात आमचं गाव आहे, ते पूर्ण गाव कोटकरचं आहे. आणि जरांगे पाटील काय सांगतात, तुमचं ज्या गावात नोंद आहे त्या गावात जा, शपथपत्र घेऊन या. मग शपथपत्र आणलं, अहो ते शपथपत्र आणल्यावर प्रमाणपत्र मिळेलही, प्रमाणपत्र मिळेलही, त्यात दुमत नाही, पण ते व्हॅलिड होईल का? तुम्हाला तुमच्या म्हणण्यानुसार कायदा चालणार नाही, माझ्या म्हणण्यानुसार कायदा चालणार नाही. तुम्हाला मला काय वाटतं यापेक्षा भारतीय संविधान काय सांगतं हे महत्त्वाचं आहे. बरोबर. संविधानामध्ये काय अटी घालून दिलेल्या आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या तरतुदी आहेत व्हॅलिडसाठी. व्हॅलिड करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमानुसारच ते प्रमाण व्हॅलिड होणार. बरोबर. उचली जी टाळूला असं होणार नाही ना. चला, तो मुद्दा थोडासा पुढे घेऊया.